सांगलीत एक असं गाव आहे जिथे दुधाचा एक थेंब सुद्धा विकला जात नाही. म्हणजे गावात दूध विक्रीचा व्यवसाय देखील कोणी करत नाही. आता सांगलीतलं हे कुठलं गाव आहे आणि हे दूध न विकण्यामागचं नेमकं कारण काय? बघूया यावरचा आमचा एक खास रिपोर्ट. सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील असलेलं हे सासपडे गाव आपली अनोखी परंपरा जोपासण्यासाठी आजही प्रसिद्ध आहे. 2,500 लोकसंख्या असणाऱ्या या गावातला मुख्य व्यवसाय हा शेती. शेतीला जोडधंदा म्हणून गाई म्हशी देखील पाळल्या जातात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावातल्या गाई म्हशींचं दूध विकलं जात नाही. आता हे ऐकून तुम्हाला थोडंसं नवल वाटलं असेल, पण सासपडे गावात एक थेंब देखील दूध विकलं जात नाही आणि त्यामुळेच गावात दुधाची एक डेअरी सुद्धा नाहीये. गावात डेअरी वगैरे डेअरी ही काय नाही, गोटाच असं विक्रीचा नाही, घरगुतीच 1-2 लोकांची अशी जनावर आहे ते, म्हणजे जास्त प्रमाणात नाही तर घरटी 1-2 अशी गाय म्हैस आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दुधाचं करतात तरी काय? तर अख्खं सासपडे गाव दूध एकमेकांना उसनं म्हणून देतात. दुधाची विक्री रुकिया स्वरूपात आम्ही करीत नाही, उसण व्यवहारच करतो. कशी गरज भागवता म्हणला? उसण व्यवहारच म्हणजे आपले आता आमची गाय व्याली तर आमच्या दूध असलं की शेजाऱ्याला द्यायचं, शेजाऱ्याची व्याली त्यांचं ते आपण घ्यायचं. असं तांब्या स्वरूपात माप लावायचं नाही, त्याला मापात ती लावायचं नाही. तांब्या किंवा पियाला अशा ह्यात स्वरूपात उसणं द्यायचं. ते पूर्ण गाव आमचं दूध विकत नाही. जे काय जास्त दूध झाले तरी शेजारी लोकांना उसणे पासणे असे देऊन, आपल्यात नसेल तर त्यांच्याकडून घेणे, त्यांच्यात नसेल तर आपल्याकडून देणे, असं चालू आहे प्रथा. बऱ्याच लोकांनी तर डेअरी काढून दूध विकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्या फारसं यश आलं नाही. डेअरी संपूर्ण ते बंद झाली. सासपडे गाव हे जवळपास 80% पोळ भाऊबंदकीच आहे. पोळ घराण्यामध्ये कोणीही दूध विक्रीचा प्रयत्न केल्यास गाई म्हशी दूध द्यायला बंद करतात आणि काहीतरी अघटित घडतं असा गावकऱ्यांमध्ये समज आहे. हां, की अशी उदाहरणं गावात निदान एक 5-7 तरी आत्ता सांगू शकेन मी. आत्ता घडलेली ताजी उदाहरणं आत्ता तुम्हाला मी सांगू शकेन. आत्ता माझ्या काळात घडलंय ती, पूर्वीच्या काळातली सांगू शकत नाही. आत्ताच्या असं आहे अंदाज? आता ही पूर्वीपासूनची प्रथा आहे, त्याचा काळ मला सांगता येणार नाही. फार पूर्वीचा काळपासून असा हो. सासपडे गावाला मल्लांची मोठी परंपरा होती. शिवकालीन काळापासून इथले मल्ल प्रसिद्ध होते. गावातल्या पैलवानांना गावात पौष्टिक आहार मिळावा म्हणून दूध दिलं जायचं. ते कायमस्वरूपी मिळत राहो म्हणून गावातल्या भागूबाई यांनी डोंगराई देवीला साकडं घातलं. त्यामुळेच गावातलं दूध गावातल्या पैलवानांना मिळण्यासाठी डोंगराई देवीनं हे एक प्रकारचं वरदान दिल्याचं गावातील ज्येष्ठांकडून सांगण्यात येतं. आमच्या गावाला डोंगराई देवीचा शाप असल्यागत आहे. ते पूर्वीच्या काळात आमच्या गावात पैलवान लोक मोठी होती, म्हणजे नामांकित पैलवान होते. खशाबा पैलवान, गजेराव पैलवान, परत गणपतराव पैलवान, ही नावाजलेली मंडळी होती. आणि घरटी जवळजवळ ते आमच्या वडिलांच्या पिढीच्या काळात घरटी पैलवान होता. हे भागूबाई मंदिर आहे. भागूबाई ज्या होत्या ह्या डोंगराई देवीच्या भक्त होत्या. शेकडो वर्षापूर्वी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी साकडं घातलं होतं देवीला, माझ्या गावातील जे दूध आहे ते गावातच राहावं, माझ्या गावातील पैलवानांना हे दूध त्यांना मिळावं, असं शेकडो वर्षापूर्वी त्यांना साकडं घातलं होतं. त्यानुसार देवीने त्यांना वरदान दिलं होतं की तुझ्या गावातील दूध गावातच राहील, पैलवानांना ते मिळेल. त्यानुसार पोळ समाजाने आत्तापर्यंत शेकडो वर्षात दूध विक्री केली नाही आणि गावातलं दूध गावात दूध राहावं यासाठी प्रयत्न केला. 21व्या शतकातही अशा प्रकारची परंपरा सासपडे गाव जोपासतंय आणि याचंच आश्चर्य पंचक्रोशीत व्यक्त केलं जात आहे. काहींना यात अंधश्रद्धा दिसते, पण गावकऱ्यांची मात्र यामागे श्रद्धा आहे. शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली.